हॅलो वॉरियर्स, सक्सेसफुली 8 डेज कंप्लीट केल्यानंतर आज आहे 9वा दिवस आणि आज आपण अगेन मराठी आणि इंग्लिश दोन्ही वोकॅबलरी आणि शब्दार्थ जे आहेत ते पाहणार आहोत. हे आहे 20 मिनिट्स चॅलेंज जे आपण ग्रुप सीच्या मुख्य परीक्षेसाठी सुरू केलेलं आहे, जे तुम्हाला ॲक्च्युली ग्रुप बीच्या मुख्य परीक्षेसाठी सुद्धा किंवा त्या प्रत्येक परीक्षेसाठी उपयुक्त ठरेल जिथे जिथे मराठी आणि इंग्लिश वोकॅबलरी विचारली जाते. सो याच्यापूर्वी ऑलरेडी 8 पार्ट जे आहेत ते मी अपलोड केलेले आहेत. जर तुम्ही पाहिलेले नसतील प्लेलिस्टमधून पहा किंवा डायरेक्ट चॅनलवरती गेलात तरी तुम्हाला हे व्हिडिओज रिसेंट अपलोडमध्ये पाहायला मिळतील. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण अगेन इंग्लिशचे काही शब्द पाहणार आहोत आणि मराठीसुद्धा. याच्यातला पहिला शब्द आहे इंड्यूस. इंड्यूसचं मिनिंग काय होतं? इथे तुम्हाला एक चित्र दिसत असेल. हे चित्र आहे एका मॅग्नेटचं. हा मॅग्नेट काय करतो? भाग पाडतो अशा गोष्टींना त्याच्याकडे अट्रॅक्ट होण्यासाठी, ज्या अट्रॅक्ट करण्याची त्याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे. सो इंड्यूसचा अर्थ होतो टू परस्युएड ऑर इन्फ्लुएन्स समवन टू डू समथिंग. एखाद्याला एखादी गोष्ट करण्यासाठी प्रेरित करणं किंवा भाग पाडणं, दोन्हीसाठी इंड्यूस हा शब्द वापरला जाईल. ठीक आहे. मग एक्झाम्पल काय आहे? द कोच ट्राईड टू इंड्यूस द प्लेयर्स टू परफॉर्म बेटर. म्हणजे कोचनी काय केलं खेळाडूंनी चांगली कामगिरी करावी, बेटर परफॉर्म करावं, याच्यासाठी त्यांना इंड्यूस केलं, म्हणजे प्रेरित केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सो सिनॉनिम काय आहेत? परस्युएड हा शब्द लक्षात ठेवा, किंवा एखाद्याला इन्फ्लुएन्स करणं, किंवा आपण एखाद्याला एनकरेज सुद्धा करतो, मोटिवेट करतो. ठीक आहे. देन अँटोनिम काय असेल? डिटर, डिस्करेज किंवा प्रिव्हेंट. प्रिव्हेंट म्हणजे थांबवणं, एखादी गोष्ट करू नये, किंवा आपण एखाद्याला डिस्करेज करतो. ठीक आहे. सो इंड्यूसच्या विरोधी ते असेल. द नेक्स्ट आहे इनहिबिशन. इनहिबिशन आता पहा, तिथे आपण पाहिलं होतं इंड्यूस म्हणजे होतं की प्रेरित करणं, एखादी गोष्ट करायला भाग पाडणं. इथे इनहिबिशन हा शब्द प्रोहिबिशन सारखा आहे. इनहिबिशन म्हणजे असतं अ फिलिंग दॅट स्टॉप्स यू फ्रॉम डुईंग ऑर सेईंग समथिंग. म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी किंवा आपल्याला बोलायचं एखादी गोष्ट, तर आपलीच एक फिलिंग आहे, आपल्याच काही भावना आहेत ज्या आपल्याला ते करण्यापासून थांबवत आहेत. उदाहरणार्थ, तुम्हाला एखादी नवीन गोष्ट करायची, पण तुम्ही जेव्हा ती सुरुवात कराल तर तुमचं मन तुम्हाला म्हणेल की नाही हे शक्य होणार नाही. उदाहरणार्थ, जसं आता ही वोकॅबलरी जी आहे, मी ज्या वेळेला 20 मिनिट्स चॅलेंज अनाऊन्स केलं, मला सेकंड डेपासून लगेच ही जी सिरीज आहे ती घेऊन यायची होती. पण मला असं वाटत होतं की स्टुडंट रिस्पॉन्स देतील की नाही, स्टुडंटना पाहावंसं वाटेल की नाही, आणि मग मी सुरू करू की नको, याच्यामध्ये माझे 3-4 दिवस गेले. सो दॅट फिलिंग, ती जी फिलिंग होती ना, ती मला इनहिबिट करत होती, ती थांबवत होती मला ते करण्यापासून. ठीक आहे. सो अ फिलिंग दॅट स्टॉप्स यू फ्रॉम डुईंग ऑर सेईंग समथिंग. प्रतिषेध असा एक शब्द असू शकतो. रोखणे किंवा आवर घालणे. याच्यासाठी सिनॉनिम काय आहे? रिस्ट्रेंट. रिस्ट्रेंट आहे, किंवा सप्रेशन. सप्रेशन तुम्ही पाहिलं असेल, तुम्ही खूप वेळा हे पण ऐकलं असेल की फिलिंग्स आपल्या सप्रेस आपण करतो. सप्रेस म्हणजे काय? दाबून ठेवतो, त्या गोष्टी आपण व्यक्त होत नाही. किंवा रिस्ट्रिक्शन. रिस्ट्रिक्शन म्हणजे निर्बंध असतात. मग याचे अँटोनिम काय असतील? फ्रीडम आहे, किंवा परमिशन आहे, किंवा एनकरेजमेंट आहे. ठीक आहे. एक्झाम्पल काय? हिज शायनेस वॉज अन इनहिबिशन इन स्पीकिंग. बोलताना त्याला जी लाज वाटायची ना, म्हणजे त्याचं शाय नेचर जे आहे ते त्याच्यासाठी बोलताना त्याला प्रतिबंध करत होतं. प्रतिवेद, इथे प्रतिबंध असायला पाहिजे. ठीक आहे. मी प्रतिषेध म्हणते, प्रतिबंध असायला पाहिजे. सो त्याला प्रतिबंध करणारी ती गोष्ट होती, त्याचा शायनेस जो आहे तो. ठीक आहे. सो तसंच एक भीती जी आहे ती माझ्या डोक्यातला माझ्यासाठी काय होती? इनहिबिशन होती, म्हणजे ती गोष्ट मला थांबवत होती ते करण्यासाठी. नेक्स्ट वर्ड जर आपण पाहिला तर तो आहे इनसिग्निफिकंट. इनसिग्निफिकंट म्हणजे काय असतं? सिग्निफिकंट काय असतं? एखादी इम्पॉर्टंट गोष्ट आहे जी, म्हणजे जिच्याकडे आपलं लक्ष जाणं गरजेचं आहे, किंवा कुठलाही मोठा काय म्हणतो, एखादा मोठा प्रसंग किंवा मोठी घडामोड घडत असेल, तर त्याच्यामध्ये एखादी व्यक्ती सिग्निफिकंट असते, एखादी ठराविक गोष्ट सिग्निफिकंट असते. इनसिग्निफिकंट काय असेल त्याच्या उलट, म्हणजे जी अगदी निग्लिजिबल आहे, तुच्छ आहे, महत्त्वहीन आहे, टू स्मॉल ऑर अनइम्पॉर्टंट टू बी वर्थ अटेन्शन. म्हणजे एखादी अशी गोष्ट जिच्याकडे अटेन्शन देणं गरजेचं नाही, एखादी खूप तुच्छ किंवा महत्त्वहीन गोष्ट आहे, त्याच्यासाठी इनसिग्निफिकंट हा शब्द वापरला जातो. सिनॉनिम काय आहेत मग याच्यासाठी? ट्रायव्हियल, किंवा इनकॉन्सिक्वेन्शियल, किंवा इररिलेव्हंट. ठीक आहे. आणि याच्यासाठी अँटोनिम काय आहेत मग? इनसिग्निफिकंटचा सिग्निफिकंट येईल, किंवा इम्पॉर्टंट असेल ती गोष्ट, किंवा व्हॅल्युएबल असेल. एक्झाम्पल काय आहे? हिज कॉन्ट्रीब्युशन टू द प्रोजेक्ट वॉज इनसिग्निफिकंट. त्या प्रकल्पामध्ये त्याचं असणारं जे योगदान होतं ना, ते अतिशय तुच्छ होतं, म्हणजे त्याने त्याच्यामध्ये काही विशेष योगदान दिलेलं नव्हतं. नेक्स्ट वर्ड जर आपण पाहिला
तर एंट्रीपेड म्हणजे काय असतं, जो फिअरलेस आहे, ब्रेव आहे, स्पेशली इन डिफिकल्ट सिच्युएशन्स. म्हणजे एखादी अशी व्यक्ती ज्याला डिफिकल्ट सिच्युएशन येते त्याला तो असं घाबरून नाही जात, तो ब्रेव असतो, स्ट्रॉंग असतो, तो त्या गोष्टीचा सामना करण्यासाठी तयार असतो, त्याच्यासाठी शब्द वापरला जातो एंट्रीपेड. ठीक आहे. सो अशी एखादी व्यक्ती जर तुम्हाला माहिती असेल जी धाडशी आहे, तर तिचं नाव कमेंट करून मला सांगा. एंट्रीपेड आणि त्या व्यक्तीचं नाव असं लिहा, म्हणजे तुमच्या पण लक्षात राहील. सो ब्रेव, फिअरलेस किंवा करेजियस हा शब्द त्याच्यासाठी आपण वापरू शकतो. अँटोनिम काय आहेत? टिमिड हा शब्द आयोगाने खूप वेळा विचारलेला आहे. कॉवर्डली हा शब्द आयोगाने खूप वेळा विचारलेला आहे. फिअरफुल. ठीक आहे, हे त्याचे अँटोनिम असतील. एक्झाम्पल काय? द इंट्रेपिड सोल्जर फेस्ड द एनिमी ब्रेवली. म्हणजे तो जो निडर सैनिक होता ना, त्याने त्याच्या शत्रूचा धैर्याने सामना केला. ठीक आहे. सो धैर्यासाठी शब्द वापरला जाईल इंट्रेपिड. ठीक आहे. तो जो शूरवीर असेल, शूरसाठी किंवा निडरसाठी हा शब्द वापरला जाईल इंट्रेपिड. ठीक आहे. नेक्स्ट वर्ड आहे जोवियल. जोवियल म्हणजे काय असतं? जो चीअरफुल आहे, फ्रेंडली आहे, जो हसतमुख असतो, आनंदी असतो, त्याच्यासाठी. म्हणजे जॉयवरून जोवियल हा शब्द लक्षात ठेवा. जॉय. ठीक आहे. त्याच्यावरून जोवियल हा शब्द लक्षात ठेवा. सो जो आनंदी आहे, हसमुख आहे, मिलनसार आहे असा चीअरफुल, मेरी, जॉली. ठीक आहे. त्याच्यानंतर मग याचे अँटोनिम काय येतील? जो ग्लूमी आहे किंवा जो सॅड आहे किंवा जो सलन आहे असा. ठीक आहे. म्हणजे जे असे लोक असतात ना काही की त्यांच्या चेहऱ्याकडे बघून आपल्याला असं वाटतच नाही कधी की हा माणूस कधीतरी हसला असेल का. जे सतत दुःखी किंवा सतत असे विचारामध्ये किंवा सतत असं काहीतरी म्हणजे पाठीमागे त्यांचं काहीतरी रडगाणं चालू असल्यासारखे असे जे लोक असतात हे त्याचे अँटोनिम असतील. ही इज अ जोवियल पर्सन हू इज लव्ड बाय एव्हरीवन. तो हसमुख व्यक्ती आहे ज्याच्यावरती सगळे प्रेम करतात. का? एखादी व्यक्ती जर हसमुख असेल तर ऑब्व्हियसली ती व्यक्ती सगळ्यांनाच आवडते. का? कारण जेव्हा ती व्यक्ती येते त्यावेळेला म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये पण तोच आनंद येतो, आपण खुश राहतो म्हणून. नेक्स्ट वर्ड आहे कायनेटिक. कायनेटिक हा वर्ड तुम्हाला माहिती असेल, तुम्ही कायनेटिक एनर्जी जी आहे ती अभ्यासलेली असेल सायन्समध्ये. सो कायनेटिकचा अर्थ काय होतो? जे गतिज आहे किंवा ज्याची हालचाल होत आहे, रिलेटेड टू मुवमेंट और मोशन, जो मोशनमध्ये आहे. ठीक आहे. सो डायनॅमिक, ॲक्टिव्ह, मुव्हिंग हे शब्द आहेत त्याचे सिनॉनिम. अँटोनिम काय असतील? स्टॅटिक एनर्जी माहिती असेल तुम्हाला. मोशनलेस, इनॅक्टिव्ह. ठीक आहे. म्हणजे ज्याला मोशन नाही आहे किंवा जो इनॅक्टिव्ह आहे, स्थिर आहे, तो कसा असेल? कायनेटिकच्या विरुद्ध असेल. सो कायनेटिक एनर्जी इज द एनर्जी ऑफ मोशन. गतिज ऊर्जा ही हालचालीची किंवा गतीची ऊर्जा असलेली आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट वर्ड आहे लॅच. याला म्हणतात लॅच. ठीक आहे. माहिती नसेल तर आज माहिती करून घ्या. अ डिव्हाइस टू फास्टन अ डोअर ऑर लीड. टू फास्टन विथ अ लॅच. कडी किंवा कुलूप लावणे. बोल्ट, फास्टनर, कॅच हे त्याच्यासाठी शब्द आहेत. सिनॉनिम अँटोनिम आहेत. अनलॉक करणं, अनफास्टन करणं किंवा कॅच करणं. इथे ओपन करणं. इथे क्लोज हा एक शब्द ॲड करा. ठीक आहे. सो प्लीज लॅच द डोअर बिफोर लिव्हिंग. बाहेर जाताना दरवाजाला कडी लाव असं जे आपण म्हणतो. सो हे आहे लॅच. ठीक आहे. नेक्स्ट वर्ड आहे लॉन्ज. लॉन्ज म्हणजे अ रूम विथ कम्फर्टेबल सिटिंग टू रेस्ट ऑर रिलॅक्स इन अ रिलॅक्स्ड वे. म्हणजे विश्रांती कक्ष असतं किंवा आराम करण्यासाठीची जी जागा आहे किंवा आपण आराम करतो तर त्याच्यासाठी लॉन्ज हा शब्द जो आहे तो वापरला जाईल. म्हणजे रिलॅक्स करणं, रेस्ट करणं किंवा अनफेंट. अँटोनिम्स काय आहेत? वर्क करा किंवा हसल करणं. आपण म्हणून आय एम अ हसलर, हसल करणं किंवा स्ट्रेन हे शब्द त्याचे अँटोनिम आहेत. एक्झाम्पल काय आहे? वी लॉन्च्ड इन द लिव्हिंग रूम ऑन संडे आफ्टरनून. आम्ही रविवारी दुपारी हॉलमध्ये आराम केला. ठीक आहे. सो लॉन्च्ड हा विश्रांती कक्षासाठी पण वापरला जाईल किंवा विश्रांती घेण्यासाठी पण वापरला जाईल. ठीक आहे. नेक्स्ट वर्ड आहे ल्युसेंट. ल्युसेंट जीके. तुम्हाला माहिती असेल ल्युसेंट जीकेचं बुक खूप वेळा तुम्ही ऐकलेलं असेल. मग या ल्युसेंटचा अर्थ काय होतो? ब्राईट, क्लिअर अँड इझी टू अंडरस्टँड. सो मराठी अर्थ काय? प्रकाशमान असेल किंवा स्पष्ट किंवा समजण्यास सोपं आहे. आता याच्या विरुद्ध एक शब्द मी ना मागच्या आठवड्यामध्ये तुम्हाला काही वर्ड्समध्ये सांगितलेला आहे. आय थिंक ट्रान्सपरंटच्या विरुद्ध वगैरे असं काहीतरी सांगितलेलं होतं. तो शब्द जो आहे ना तो मला तुम्ही कमेंटमध्ये सांगणार आहात, कारण तो शब्द आयोगाने खूप वेळा विचारलेला आहे. ठीक आहे. मग याचे सिनोनिम काय आहेत? क्लिअर, ब्राईट, रेडियंट. आणि याचे अँटोनिम काय असतील? मग जो डल आहे, डिम आहे किंवा ऑब्स्क्युअर आहे हा शब्द लक्षात ठेवा. ऑब्स्क्युअर. ठीक आहे. म्हणजे जे स्पष्ट नाही आहे, अस्पष्ट आहे हा शब्द आयोगाने विचारलेला आहे आणि आयोग विचारतो परत परत म्हणून तुम्हाला माहिती असायला पाहिजे. एक्झाम्पल काय? ही गेव अ ल्युसेंट एक्सप्लेनेशन ऑफ द टॉपिक. त्याने विषयाचं स्पष्ट आणि समजण्यास सोपं असं स्पष्टीकरण दिलं. सो आय कॅन आस्क यू, इज दिस लेक्चर ल्युसेंट? तुम्हाला ते समजतंय का? समजण्यास सोपं आहे असं तुम्हाला वाटतंय का?
नेक्स्ट आहे लग. लग म्हणजे काय? लगेज शब्द माहिती आहे, लगेज. आणि हा लग शब्द पण आयोगाने विचारलेला आहे बरं का. आय थिंक 2019 18-19ला काहीतरी मेन्सच्या पेपरमध्ये आयोगाने याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. सो लग काय असतं? टू कॅरी समथिंग हेवी विथ एफर्ट्स, ओढत नेणे किंवा जड वस्तू उचलून नेणे. लगेजला लग करतात, ओढलं जातं. ठीक आहे. सो कॅरी करणं, ड्रॅग करणं किंवा हॉल करणं. ड्रॅग, हॉल हे शब्द आयोगाचे विचारले गेलेले शब्द आहेत. ठीक आहे. मग अँटोनिम काय असेल? ड्रॉप करणं, लिव्ह म्हणजे सोडून देणं असेल किंवा रिलीज करणं. ठीक आहे. एक्झाम्पल काय? ही हॅड टू लग द हेवी सुटकेस अप द स्टेअर्स. त्याला जड सुटकेस जी आहे ती पायऱ्यांवरून ओढत न्यावी लागली. ठीक आहे. न्यायची लागली नाही, न्यावी लागली. सो लग करणं म्हणजे ओढत नेणं. आता याच्यानंतर 10 शब्द आपण मराठीचे पाहूयात. अकलेचा खंदक. अकलेचा खंदक आय थिंक हा रिपीट झाला, आय एम सॉरी. अकलेचा खंदक म्हणजे बेअकली मनुष्य, ज्याला अक्कल नाही आहे असा. याच्याशी संबंधित दुसरा एक वर्ड आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलेला, तो मला सांगा कुठला होता? अजातशत्रू म्हणजे ज्याला शत्रू नाही आहे, जो सर्वांचा मित्र आहे असा जो असतो त्याला म्हटलं जातं अजातशत्रू, ज्याच्याकडे शत्रू नाही आहे. अजापुत्र. अजापुत्र म्हणजे ज्याला कोणीच वाली नाही आहे असा जो मनुष्य असतो तो असतो अजापुत्र. अटकेपार झेंडा. आपण म्हणतो ना त्याने अटकेपार झेंडा लावला, म्हणजे काय? एखाद्या कार्यामध्ये गाठलेली यशाची परिसीमा. तुम्हाला अटकेपार झेंडा लावायचा आहे ही पोस्ट मिळून. 18 विश्व दारिद्र्य म्हणजे अत्यंत दारिद्र्यावस्था. मग याच्यासाठी दारिद्र्याची अवस्था येणे याच्यासाठी एक शब्द कालच्या लेक्चरमध्ये पाहिलाय, कुठला तो कमेंटमध्ये सांगा. आणि जेवढे शब्द मी तुम्हाला कमेंटमध्ये सांगा असं म्हणते तेवढे खरंच कमेंटमध्ये सांगा, कारण इथूनच तुमची तयारी होत असते. ठीक आहे. त्यानंतर आडणीवरचा शंख. हे आपल्याकडे खूप पाहायला मिळतात आपल्याला आडणीवरचे शंख. एखाद्या उच्च पदावरती असणारी अपात्र व्यक्ती, तिच्याकडे पात्रता नाही आहे पण ती उच्च पदावरती आहे. अडेल तट्टू. हा शब्द घरामध्ये तुमच्यासाठीच वापरला असेल खूप वेळा. अडेल तट्टू म्हणजे एखादी व्यक्ती अत्यंत हट्टी असणे. सो मी आधी खूप समजदार होते, त्याच्यानंतर एका पॉईंटला मी खूप जिद्दी पण होते. जिद्दी तर तशी मी आत्ता पण आहे. सो हट्टी आहे इन अ पॉझिटिव्ह वे आहे पण. ठीक आहे. म्हणजे चांगल्या गोष्टींसाठी करते. कधी कधी त्यानंतर प्रूव्ह होतात की त्या चांगल्या आहेत. जेव्हा मी हट्ट करत असते तेव्हा कदाचित त्या तितक्याशा योग्य वाटत नाहीत, पण जेव्हा नंतर मग त्याचे रिझल्ट्स येतात त्यावेळेला सगळ्यांना वाटतं की हा चांगला आहे. पण तोपर्यंत मी अडेल तट्टू असते, अत्यंत हट्टी असते त्या गोष्टीसाठी. अर्धचंद्र देणे, गचांडी देणे किंवा काढून टाकणे हा आयोगाच्या लिस्टमधला आहे, फेवरेट लिस्टमधला. खूप वेळा आयोगाने विचारलेला आहे. अनुचित म्हणजे अयोग्य. आता हा अनुचित अयोग्य हा तुम्हाला सरळ माहिती असेल. सो अडणीवरचा शंख म्हणजे ती व्यक्ती जी अनुचित आहे त्या पदासाठी. अनागोंदी कारभार, ताळतंत्र नसलेला कारभार. आता ताळतंत्र नसलेल्या कारभारसाठी काल पण एक शब्द मी तुम्हाला सांगितला, तो कुठला याचा समानार्थी असेल तो पण कमेंटमध्ये सांगा. शब्द सांगताना शक्यतो शब्द आणि त्याचा अर्थ हे दोन्ही कमेंट करा. जेवढे प्रश्न विचारलेत त्या प्रश्नांची उत्तर आठवत असेल तर न विसरता कमेंट करा. आठवत नसतील तर जाऊन एकदा ज्या तुम्ही काल काढलेल्या नोट्स असतील किंवा जिथे लिहून ठेवलेले असतील शब्द किंवा जी PDF मी पाठवलेली असेल त्याच्यातून पाहून सांगा. पण सांगा, कारण जेव्हा हे कराल तेव्हा हे जास्त चांगल्या पद्धतीने लक्षात राहील. अदरवाईज काय होतं मग की आपण पुढे तर करतोय पण मागचं विसरून जातोय, असं होऊ नये. ठीक आहे. आता जे काही इंग्लिशचे शब्द पाहिले क्विक रिवाइज करूयात. इंड्यूस म्हणजे काय असतं? तर एखादी गोष्ट करण्यास भाग पाडणं किंवा प्रेरित करणं. इनहिबिशन म्हणजे एखाद्या गोष्टीला प्रतिबंध करणं, रोखणे किंवा आवर घालणं. इनसिग्निफिकंट म्हणजे हा अतिशय छोटासा आहे, तुच्छ आहे, महत्त्वहीन आहे, त्याचं काही त्याच्यामध्ये व्हॅल्यू नाही आहे फारशी. त्यानंतर इंट्रिपिड म्हणजे असा जो निडर आहे, धाडशी आहे, जो करेजियस आहे तो. आणि जोवियल म्हणजे माझ्यासारखा हसमुख. ठीक आहे. चेअरफुल आहे, मेरी असा. त्याच्यानंतर कायनेटिक. कायनेटिक म्हणजे गतीज, गतीशी संबंधित असणारा. लॅच कडी वगैरे लावणं जे असतं ते, कडी कुलूप लावणे. लॉन्च विश्रांती कक्ष किंवा आराम करणे असेल. ल्युसेंट म्हणजे जे समजण्यास सोपं आहे ते, जसं की हे लेक्चर. देन लग म्हणजे ओढत नेणे, लगेच आपण लग करतो म्हणजे ओढत नेतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आज इंग्लिश मराठी दोन्ही वोकॅबलरी आपण केलेली आहे. मला आशा आहे की हे लेक्चर तुम्हाला हेल्पफुल ठरत असतील. जर हेल्पफुल ठरत असतील तर एकच काम करायचं आहे, या व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि पुढचा पार्ट पाहण्यासाठी वॉरियर सुप्रिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं. ठीक आहे. लवकरच भेटूयात आपण उद्याच्या लेक्चरमध्ये. डेली सकाळी 7 वाजता हे लेक्चर्स येत आहेत. सो जे नवीन स्टुडंट आहेत मागचे जे पार्ट्स आहेत ते पार्ट्स पाहून घ्या. जर PDF हवं असतील तर टेलिग्रामवरती आपलं चॅनल आहे, ज्या चॅनलचं नाव आहे वॉरियर ऑफिसर. टेलिग्रामला जायचं, 33-34 हजार सबस्क्रायबर असणारा एक चॅनल मिळेल तुम्हाला, तो सबस्क्राईब करायचा. तिथे तुम्हाला याच्या PDF मिळून जातील. ठीक आहे. सो लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा. उद्याच्या लेक्चरमध्ये भेटूयात. थँक्यू.